स्वयंपाक करताना खालील टिप्स नक्की वापरा. 1. मेथी धुतल्यावर थोडं मीठ लावून ठेवा. 2. तांदूळ शिजवताना लिंबाचा रस घातल्यास भात पांढरा होतो. 3. पुलाव करताना संत्र्याच्या सालीचं चूर्ण मिसळा, यामुळे पुलावाला सुगंध प्राप्त होतो. 4. सॅलड बनवण्याआधी भाज्या आणि फळं फ्रीजमध्ये ठेवा, मनासारख्या आकारात कापता येईल. 5. रस्सा दाट स्वादिष्ट होण्यासाठी दाण्याचा कूट, नारळाचं चव मिक्सरला फिरवून रश्श्यात घालावा. 6. कुठलीही भाजी कमी पाण्यात शिजवावी, चविष्ट होते. 7. भांड्याला कांद्याचा वास लागला असेल तर थोडा वेळ मिठाच्या पाण्यात घालून ठेवावं. 8. हाताला किंवा पाट्या वरवंट्याला येणारा मसाल्यांचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळा. 9. पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडं दूध व बेसन मिसळा, पुऱ्या खुसखुशीत बनतील. 10. मसालेदार पदार्थांची करी घट्ट करण्यासाठी त्यात तिळाच्या पेस्टचा वापर करा. 11. डोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यात पोह्याचा चुरा मिसळा. 12. दूध उकळण्यापूर्वी पातेल्यात थोडं थंड पाणी घाला, दूध खाली लागणार नाही. 13. हिरव्या पालेभाज्या लोखंडी कढईत शिजवा, त्यात लोहाचे प्रमाण वाढते. 14. भाज्या कडधान्य उकळल्यानंतर त्यातील पाणी फेकू नका, यात व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स मोठ्या प्रमाणात उतरते, त्यामुळे हे फेकू नाही. हे पाणी भाजीत किंवा कणिक मळतानाही वापरता येते. उकळून न घेता हे यांना वाफेवरही शिजवू शकता. 15. भाजीमध्ये कढीपत्त्याची पाने टाकताना बारीक चिरून टाकावी, यामुळे पदार्थाची चव आणखीनच वाढते. 16. लाटणे फ्रीजमध्ये गार करून पोळ्या लाटल्याने पीठ लाटण्यावर चिटकत नाही. 17. मासे खाताना काटा घशात अडकल्यास भात खावा. 18. काजू व इतर ड्रायफ्रूटमध्ये कीड लागू नये म्हणून डब्यात 2-3 लवंगा टाका. 19. कारल्याची भाजी करताना त्याचा कडूपणा घालवण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्या काही वेळापर्यंत ताकात बुडवून ठेवाव्यात. 20. स्वयंपाक करताना जळलेली भांडी साफ करण्यासाठी त्यात अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणतीही डिटर्जंट पावडर टाकून भांडी घासा, स्वच्छ होतील. 21. बागकाम वगैरे केल्यानंतर हात स्वच्छ व नरम राहावेत, यासाठी चमचाभर गोड्या तेलात चमचाभर साखर मिसळून हातावर रगडा व नंतर पाण्याने धुवून टाका. टिप्स आवडल्यास आई मला भूक लागलीला सबस्क्राईब करून लाईक व शेअर करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.